विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पंकजा मुंडेंनी भाजपमधून बाहेर पडावं. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस पंकजांना मदत करेल. वडेट्टीवारांकडून पंकजा मुंडेंना खुली ऑफर. तर मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच, वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं, मग शिखर पार करावं, राऊतांचा खोचक सल्ला. राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही. सीजेपीच्या अभिजित दिपकेंची भूमिका स्पष्ट. बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक, पुढील अजेंडा ठरवणार. 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन. जेनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार. नव्या तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती. मुंबई पालिकेतील इनोव्हा गाड्या खरेदी प्रस्तावावर फडणवीसांची नाराजी. तर उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा. फडणवीसांनी सुनावलं सूत्रांची माहिती. तर चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की. नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापलं. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहरात बॅनरबाजी. खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यानं भुजबळांचा महाजनांवर संताप. अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गोंधळाचा. लोकसभा आणि राज्यसभा 2 वाजेपर्यंत स्थगित. संसद भवन परिसरामध्ये विरोधकांचं शहांविरोधात आंदोलन. तर शहा गायब झाल्याची टीका. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावलेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिंदेंची फोनवरून चर्चा. येत्या 3 ते 4 दिवसात तिढा सुटेल. गोगावलेंना आश्वासन, सूत्रांची माहिती. बिहार, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पोटनिवडणुकीसाठी आता मतमोजणी. तर बांकीपूरमधून जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर आघाडीवर. 8व्या फेरीनंतर प्रशांत किशोर 5272 मतांनी आघाडीवर. भाजप उमेदवार नीरज कुमार दुसऱ्या क्रमांकावर. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणामध्ये ब्रजभूषण सिंग निर्दोष. तर दिल्ली न्यायालयाचा हा निकाल. माझ्याविरुद्ध कट रचला होता, ब्रजभूषण सिंग यांची प्रतिक्रिया. तर बजरंग पुनिया निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली. प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केंद्रानं कोर्टाकडे वेळ मागितला. पुढील सुनावणी आता 7 ऑगस्टला. महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर असणार. दरम्यान हा जोर आता ओसरणार. रायगड, सिंधुदुर्ग, विदर्भातही जिल्ह्यांना पावसाचा येलो. मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. पुण्याची धरणं 100% भरली. मुंबईतही पाणी कपात रद्द होण्याची शक्यता. जळगावातील गिरणा आणि साताऱ्यातील धोम धरण ओव्हरफ्लो. धरणातनं पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तर जळगावच्या चाळीसगावमध्ये भराडी नदीचा रौद्रावतार. गावात पाणी शिरल्यामुळे 58 कुटुंबांचं स्थलांतर. पुरामुळे घरांसह गुरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न. दरम्यान शासनानं तात्काळ मदत देण्याचीही मागणी. तर नाशिकच्या हरणबारी धरणावर जीवघेणी स्टंटबाजी. एकाचा मृत्यू. सांडव्यामध्ये अडकलेली टायरची ट्यूब काढण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना. दोरीच्या साह्यानं एका तरुणाची सुखरूप सुटका. खोपोलीच्या केपी वॉटरफॉलजवळ ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू. सेल्फी आणि रील्सच्या नादामध्ये जीव धोक्यात घालू नका, प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचं आवाहन. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. पुण्यातील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांच्याकडून ही सजावट. सुमारे 2 टन फुलांचा यामध्ये वापर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.